तुमच्या हातात नाही. त्या कॉलेजला आम्हाला कळलं पाहिजे की काय शिकते आणि कॉलेज किती पैसे घेते. नाहीतर काही काही कॉलेज अक्षरशः लुटतात. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा काही कुणाच्या घरचा पैसा नाहीये. पैसा उपयोग नीट झाला पाहिजे. त्याच्यात तुमचा बिलाचा प्रश्नच नाही, आता बिल झिरोच येणार आहे. तुम्ही त्यांचा चांगल्या पद्धतीने शेतीवाडी करा, चांगला कांदा पिकवा. जी पिकं इथं सोयाबीन कापूस तर नसेलच ना तुमच्याकडे, सोयाबीन आहे. आता काय झालंय, सोयाबीन आणि कापसाचे दर पडले. मागच्या वेळेस दर कमी असताना पारनेरकरांनो आम्ही तुम्हाला 5,000 रुपये हेक्टरी त्याच्यात अनुदान दिलं. 2 हेक्टरी पर्यंत 10,000 रुपये अनुदान दिलं. का तर आमच्या शेतकऱ्याला ते परवडलं नाही म्हणून. आताही त्याच्या पद्धतीनं भाव पडले, ते भाव त्या ठिकाणी चांगले होत नाही. त्याकरता आम्ही शिवराज सिंह चौहान कृषी मंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं, अजित पवार उद्याची आचारसंहिता संपू द्या, आपण एकत्र बसू आणि त्याच्यात त्या ठिकाणी मार्ग काढू. शेवटी केंद्र सरकारमध्ये असणारे कृषी मंत्री, त्यांना शेती व्यवसाय चांगला माहिती आहे. 13 ते 15 वर्ष ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी शेतीमध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी त्यांना शेती मंत्री केलेलं आहे. मी मध्ये परळीच्या एका कार्यक्रमात त्यांना भेटलो. पीक विम्याचे पैसे येत नव्हते. 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा दिलेला, करोडो रुपये आम्ही भरतोय. आम्ही म्हणजे सरकार, का तर माझ्या शेतकऱ्याला परवडावं. मित्रांनो, आता माझ्या माहितीप्रमाणे पारनेर तालुक्यामध्ये जे नुकसान झालं, यंदा काही ठिकाणी पाऊस जास्त झाला, पिकं त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळं कुजून गेली मुळ्या आणि पिकं खराब झाली. तिथं पीक विम्याचे 126 कोटी रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळालेले. 126 कोटी रक्कम छोटी नाही. अजून राहिलेले त्या ठिकाणी मिळतील. आपण त्याच्या बाबतीमध्ये काळजी करू नका. एवढ्यावरच नाही, तुमचं त्या बाबतीमध्ये माझ्या डिप्लोमा डिग्री आणि 12वी झालेल्या मुलांना मुलींना आम्ही आता प्रशिक्षण देतोय. तिनं जे शिक्षण घेतलंय, आता पुढे तिला जो व्यवसाय करायचा आहे त्याचा अनुभव घे त्या मुलांनी किंवा तिनं. आणि त्यांना 12वी असेल तर 6,000 रुपये मानधन 6 महिन्याकरता, डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये मानधन शिकायचं तिनं. आणि सरकार त्याच्याबद्दल तिला पुरस्कृत करताय किंवा त्याला, आणि ग्रॅज्युएट वाल्याला 10,000 असाही आम्ही त्या योजना आणलेली आहे. या सगळ्या योजना याला 75,000 कोटी रुपये लागत आहेत. त्यांनी पहिल्यांदा आमच्यावर टीका केल्या. या टीका केल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही ऐकत होतो आणि आम्हाला तुम्हाला द्यायला 75,000 कोटी वर्षाला लागत आहे. मी कुठेही अडचण येऊन दिलेली नाहीये, पगार थांबवलेले नाही. वेळचे वेळेला पगार करतोय, पेन्शन वेळचे वेळेला देतोय. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करत असताना त्यांनी सांगितलं महिलांना पैसेच मिळणार नाही. उगीचा चुनाव जुमला आहे. पैसे मिळाल्यावर म्हणजे काढून घ्या काढून घ्या काढून घ्या, नाही तर परत घेतील. कशाला आम्ही परत घेतोय, कशाला त्या ठिकाणी आम्ही काढतोय. या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. आता त्यांनी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये, आता तुम्ही इथून पुढं त्या बाबतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्यांच्या लक्षात आलं की या योजनांना जर टीका केली तर आपण रॉंग बॉक्स मध्ये जातोय. मग टीका करायचं बंद केलं. मग म्हणले की आता आम्ही त्यामध्ये आणखी काही वाढवण्याचा प्रयत्न करणार. पारनेरकरांनो, त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे. तो कार्यक्रम तुमच्या इथं राबवायचा महाराष्ट्रात म्हटलं तर त्या सगळ्या कार्यक्रमाला 3 लाख कोटी रुपये लागत आहेत. आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटीचं. पगार आणि त्या बाकीच्याला 3-3.5 लागत आहेत आणि याला 3 लाख कोटी. राज्य कशावर चालवायचं? केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नाही, केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. पारनेरकरांनो, आता तुम्ही
मधल्या काळामध्ये तुम्हाला मी सुजय विखे पाटलांना खासदारकीची उमेदवारी दिली. तरुण होता, पहिली टर्म होती, तरी देखील तुम्ही त्यांना पराभूत केलं आणि दुसऱ्याला निवडून दिलं. काय साधलं तुम्ही? ती व्यक्ती केंद्रात गेली, काम करू शकते. सरकार त्यांच्या विचाराचं नाही, काहीच काम करता येणार नाही. सरकार जर सुजय विखे पाटील निवडून गेले असते तर त्यांनी अमित भाईंच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराज सिंग चौहानच्याकडनं, पियुष गोयलकडनं त्या योजना आपल्याला आणल्या असत्या ना. त्याचा विचार तुम्ही कसा केला नाही? तुम्ही काय होतं, कधी कधी भावनेच्या आरी जाऊन एक निर्णय घेऊन टाकता, परंतु नंतर त्याचा त्रास होतो. त्या पद्धतीनं आज गेलेला खासदार पण 5 वर्ष सरकार राहणार आहे. त्याच्यामध्ये 6 महिने झाले, अजून 4.5 वर्ष राहिली. उद्या देखील आता पुन्हा सांगतोय, मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय, माझ्या अनेक सभा झाल्या. उद्या सगळ्या सभा संपतील त्यावेळेस माझ्या 58 सभा झालेल्या असतील. 58 ठिकाणी मी गेलोय. मी साधारण जनतेचा कल बघितलेला आहे, महिलांचा उत्साह बघितलेला आहे. मी महाराष्ट्रात अनेक निवडणुकांमध्ये फिरलो, परंतु एवढ्या संख्येने महिला कधी मला पाहायला मिळाल्या नाही. पुरुषांची संख्या जास्त असायची. काल जुन्नरच्या सभेत तुम्ही फोटो बघा, अतुल बेनकेच्या 60% महिला होत्या आणि 40% पुरुष होते. ज्या 4पट किंवा 5पट गर्दी असेल. तीच गोष्ट या बाबतीमध्ये माझ्या खेळमध्ये गेलो असताना मला पाहायला मिळाली. आज महिलांच्या मध्ये उत्साह आहे, आज महिलांमध्ये एक आनंददायी समाधान आहे. आमची लाडकी बहीण लाडक्या भावाला त्याचं बटन दाबायला उत्सुक झालेली आहे. म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करीन की उद्याच्या 20 तारखेला जे मशीन असेल, वर्ण 2 नंबरला काशीनाथराव दाते यांचं नाव आहे, घड्याळाची खूण आहे, ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर पुढं 5 वर्ष तुमच्या योजना चालू. ते बटन दाबल्यानंतर बांधवांनी पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ. हा अजित दादाचा वाद आहे. कमी पडलो तर आपण मला केव्हाही जाब विचारू शकता. मी फार विचारपूर्वक ही गोष्ट तुम्हाला सांगतोय आणि म्हणून आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. उद्या त्यांची सभा होईल, काही आरोप वगैरे होतील, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपल्या इथं शेतीचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याला केंद्र सरकारने 50% त्यांचा निधी आणि 50% राज्यांचा निधी. देशात सगळीकडे तसं केलं. त्याच्यातनं मोठ्या मोठ्या योजनांची कामं चालू आहेत. हर घर नल अशा प्रकारची ती योजना आहे. त्याचा फायदा आपण घेऊया. पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. कानूर पठाराचं 1 TMC पाण्याचा बरेच वर्ष प्रलंबित आहे. आपलं केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. आम्ही पश्चिमेकडनं पडणारं पाणी हे पूर्वेकडे आणून ते आमच्या नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला, ते पुढं मराठवाड्याला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आता कॅबिनेटमध्ये आम्ही 85,000 कोटी रुपयाचे काही प्रकल्प मंजूर केले. काही वेगवेगळ्या योजनांच्या करता करोड रुपये लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या करता मंजूर केले. इथलं पुढं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजना ज्या सरकारी आहे त्या सोलर एनर्जीवर चालवायचा निर्णय आम्ही घेतलाय. त्याचं काम सुरू आहे. इथनं पुढं बांधवांनो, आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आहे, रात्री नाही. 6 महिन्यांनी दिवस उजाडला शेतकऱ्यांनी रानात जावं, पंप चालू करावा, दिवस मावळला घरी यावं, पंप बंद करावा, बायका मुलांच्या मध्ये राहावं, जेवावं, खावावं, तिथं झोपावं आणि पुन्हा सकाळी क्रमाला जावं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला तिकडे गेला तर रात्री कधी बिबट्या येतोय, कधी त्या ठिकाणी गवे येत आहेत, कधी त्या ठिकाणी साप विंचू काटे येत आहेत, कधी रानडुकरं येत आहेत. ही परिस्थिती आहे. म्हणून मार्ग काढण्याच्या करता राज्य सरकारने तो निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या बरोबर मी काही काळ मीटिंग केल्या. पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका. जसं
बिहारला आणि आंध्र प्रदेशला दिलं गेलं तसं अधिकच आपण महाराष्ट्राला देऊ. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक सगळ्यात जास्त जगातनं जी गुंतवणूक येते ज्याला इंडिया ती आज 1 नंबरला तुमचा माझा महाराष्ट्र आहे. आपण नंबर 1 ला. विरोधक सारखं टीका महाराष्ट्र खाली गेलाय खाली गेलाय खाली गेलाय. आणि कुठं खाली गेलाय? काही खाली गेलाय खाली गेलाय खाली गेलाय. गुजरातला गेलं गुजरातला गेलं गुजरातला गेलं. काय गेलं गुजरातला? काही पण सांगायचं खोटं. एखादी गोष्ट 50 वेळा खोटी सांगितली की खरी वाटायला लागते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सरकार उद्याच्या 23 तारखेला मतमोजणी होईल त्यावेळेस काही झालं तर महायुतीच सरकार पावणे 200 जागा घेऊन निवडून येणार. 5 वर्ष पुढे आम्हीच आहोत. पण एक आमदार आमचा आला पाहिजे. हे मतांनी वाजपेयी साहेबांचं सरकार पडलेलं होतं आठवा. एक व्यक्ती महत्वाची असते आणि दाते यांना उमेदवारी दिलेली आहे. अनेक वर्ष थांबलेले. आता संधी आलेली आहे. तुमच्याच घरातला माणूस हा आपल्या पारनेरकरांचं प्रतिनिधित्व करायला निघालाय. हे मनामध्ये आणून तुम्ही स्वतः उमेदवारी समजून आपण उद्याच्या 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझं भाषण झाल्यावर आपले माजी खासदार सुजय विखे पाटील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही उठू नका. मला आता इथून पुढे शिरूरची सभा आहे. तिथून पुढं मला भोरची सभा आहे, फलटणची सभा आहे, वडगाव शेरीची सभा आहे आणि शेवटची माझी सभा चंदगड कोल्हापूरला आहे. एवढ्या सभा मला करायच्या. म्हणून मी आल्या माईक हातात घेतला. जे लोक आता थांबले त्यांनी काही ठिकाणी नाराज होऊ नये. कुठे त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता. आता राहिलेल्या 2 दिवसात 24 तास सगळ्यांनी काम करा आणि तो एक चांगला निर्णय घेतला. तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं, राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं. आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही. तू काळजी करू नको. तू किती अडचणीतनं गेलेला आहे, तुझं कुटुंब परिवार किती अडचणीतनं गेलेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये एकदा उद्याची 23ची निवडणूक होऊ दे आणि मग ते आहे आणि हम आहे. एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराज.